गाडीला रोनक तेव्हाच येईल जेव्हा भगवा लागेल पुढे. किरीटा परी लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, ध्वजा गौला तारा तिमीर हरा करता शिवाजी राजा. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. दुपारचे 1 वाजलेले आहेत आणि तुमचा भाऊ उरकून निघालेला आहे रावेतला सीन असा आहे, आपल्या ग्रुप कडे चाललेलो आहे. ऍक्च्युली आज आपले राजे, आपले दैवत छत्रपती श्री शिवाजी महाराजांची जयंती आहे, शिवजयंती सोहळा आहे. सो शिवजयंतीला आपण पण काहीतरी करावं असं डोक्यात प्लॅन होता. भरपूर लोकांची अशी फरमाईश पण होती की शिवजयंतीला गाडीला झेंडा लाव. सो आपण चाललेलो आहे. सो आजचा व्लॉग एकदम स्पेशल होणार आहे. गाडी एवढी भारी दिसणार आहे आपल्या भगव्यात. गाडीला रोनक तेव्हाच येईल जेव्हा भगवा लागेल पुढे. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा. तुमच्या भावाला तुम्ही इतका प्रतिसाद देताय, आत्ता मला इतकं जाणवायला लागलंय ना, म्हणजे मी जाईल तिथं मला कोण ना कोणतरी ओळखतच, कोण ना कोणतरी अप्रिशिएट करतच. हे सगळं तुमचं प्रेमच आहे. असंच प्रेम कायम राहू द्या तुमच्या भावासोबत. चला गाईज जाऊया, नक्की काय होते आजच्या दिवसात. स्टे ट्यून गाईज. पब्लिक रिएक्शन्स. तुकडे झाले तरी बी कणाकणान झुजतो रे. शिवरायांच्या बुद्धियुक्तीचा लागण मार. कुछ तो हुआ है शायद. काय झालं आता काय माहिती, पडलं वाटतं कोणतरी. पडला ट्रक खाली गेला. ट्रक खाली काय झालं सर रे? अरे काय कोणतरी पडले अजून खाली तिथं, कारण ही खाली बघताय तो सगळी. चला येऊ का बघू. थांबायची थांबू साईड घ्या तिकडे पुढं. तिकडे. सो गाईज काहीतरी सीन झाला आता रोडला. उतरून जाऊन बघायची इच्छा होती पण नको म्हणल्यावर धापडीत पोचले अर्ध्या तासात. जाता जाता आपल्याला मेन म्हणजे झेंडा बघायचा आहे. झेंडा अजून घेतलेला नाही, काय सांगू तुम्हाला, वेळच भेटला नाही कोणत्याच गोष्टीला. सो आता जाता जाता सगळं भेटेल म्हणा. आपली सगळी कामं लास्ट मोमेंटलाच होत्यात आणि परफेक्ट होत्यात, त्यामुळे एवढा काही सीन नाही. जाऊया नक्की काय करतोय ते देऊन. सो गाईज आलेलो आहे PCMCत. ॲक्च्युली झेंडा घ्यायचा राहिलेला. झेंडा एकदा बघू, काय जमलंच नाही सगळं. जरा झेंडा बघू पहिला, एक रोडला दिसलेला आहे चांगला, आणि मग बघू नेक्स्ट वाट. ते बघा भगवा, आपली शान भगवा. भूकले घाण लागलेली आहे, पहिले थोडंसंच खातो काहीतरी लाईट आणि मग पुढे जाऊ. Meanwhile, तो गाईच आलेलो आहे. समोर आपले विक्रम भाऊची गाडी बघा, झेडलक केलेली आहे. भाऊ इकडे राहते, त्यांना काही विषय नाही. आपण सिटी पार करून येतोय ना, आपल्याला लपड होते. तर आता सीन असं आहे, झेंड्याचं लावायचं नियोजन चालू आहे. झेंडा फिक्स करायचा आहे आणि मग बघू. सो गाईच हे बघा, दरवेळेचं नाटक झालंय आपल्या. इकडं आलो की नंबर प्लेट चेंज, आले सिटीत माहिती घे, त्यामुळे काय करतो
ते कुठं 500 घालवायचं, तेवढं 500चं पेट्रोल टाकलेलं परवडेल ना आपल्याला. बाय द वे बघा आपले विक्रम भाऊची गाडी झेड ब्लॅक ऑल ही आहे मागं. झालं तिरकत दिसतंय, तिरक आहे थोडा थोडा अजून. हा चालतंय. तो गाईज किट लावलेलं आहे. तो गाईज चला, ते किटचं काम झालेलं आहे. ते किट लावायसाठी टोईंगची जी चावी असते ना ती मधनच कापून टाकलेली आहे डायरेक्ट. जाऊ दे, नवीन घेता येईल. विक्रांत भाऊची गाडी कशी दिसते बघा. मागून आपले व्हिडिओ काढणार आहे का नाही कोण अशीच. आता झेंडा लावतो, पाईप घ्यायचा राहिलाय, मग ओके. मग गाडीचं लुक बघून तुम्ही येडे होताल. So guys, अब होगा तांडव. See you. Everybody now, come on, गिरशी खरी किरीटा परी, गिरशी खरी किरीटा परी, लहरी भगवा ध्वजा, लहरी भगवा ध्वजा, गौला तारा तिमिर हरा, करताची बाजीराजा.
गाईज चला, फोटो व्हिडिओ एक नंबर झालेले आहेत. कशा वाटल्या कमेंट करून नक्की सांगा. आता चाललेलो आहे दुसरीकडे. काय ना अननोन नंबरवरून मोकर फोन येतात मला लईच. चला निघालेलो आहे. आपला भगवा कसा फडकतोय बघा शानमध्ये. आणि आता संध्याकाळ पण झालेली आहे, 6:30 वाजलेले आहेत. आता निघालेलो आहे घरी. ॲक्च्युली सीन असा आहे की शेटला मी काल ड्रॉप केलं तर शेटचं काय दुखायला लागलंय का शेट परत यायला लागलंय. आता काय अवघडच काम झालंय माझं तर. बारक्या पोरीच्या वर तिला जपायला लागतंय. लयच अवघड काम झालंय तिचं. आता निघाली ती 2 तासात पोचल पुण्यात. आपण पण पोचल घरी. अँड देन बघू मग नक्की काय दुख नाही तिचं. एकदाचं तिचं दुखणंच काढतं. थांबा जरा, येऊ द्या जरा. सो चला आता निघूया घरी. आता झेंड्याला फक्त पोलिसांनी त्रास नाही दिला पाहिजे, बाकी काय विषय नाही धरलं पोलिसांनी. आणि आपण पण निघालेलो आता घरी. खाऊया खारी. आणि बाय द वे गाडीचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. हा बोल. अरे ते नाव कसं करायचं ते नाव किती दाखवतंय? 2000 कितीतरी दाखवते. कसं आहे रायडर. जाणता राजा आपल्या बापाची जयंती आज. म्हणजे तुम्ही बघताय आज, मी काल व्हिडिओ काढलेला आहे त्या. फादर ऑफ वर्ल्ड. फादर ऑफ वर्ल्डच आहे. कसं वाजतंय टपटप आवाज काय येतोय का माहितीये का? झेंडा मोठा झालेला आहे भरपूर. आणि त्याचे ते कॉर्नरला जे छोटे छोटे असतं ना बॉल्स टाईप, ते टपाला टप 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 आवाज वारते धडकून धडकून. ठीक आहे, काही विषय नाही ना. 40चा स्पीड लिमिट तिथं होता. आपण 50 नव्हतो. प्लस समोर कॅमेरे होते, मोबाईल ऑन होता. हार पावत्या किती पावत्या थोडं गाय घाल तिकडं. मोकार वैताग आलाय मला त्या पावत्यांचा. पावत्या पडो पडो बेजार झालोय मी. अवघड गाव. एक तर पेट्रोल बी टाका, गाडीला खर्च बी करा, परत पावते बी भरा. काय लावलाय धंदा. बरा होतं मी डिओ माहिती का, 2 व्हीलरवर लय बरा होतं. 100-110चं पेट्रोल टाकलं ना 2 दिवस कसला 0 रुपयाचा खर्च होता. 110 फक्त स्टार्टर माराय किती गाडी. फक्त स्टार्टर माराय 110 रुपये जाते. लय घाल विषय. सो आता आपण पोहोचलेलो आहे नाशिक फाट्याला. भरपूर वेळ, 1 तास लागणार आहे आपल्याला अजून घरी जायला. हे गाणं टाकायचं. तो गाईच हडपसरला पोहोचलेलं आहे. हा. आणि परत फ्युअल अप करायला थांबले. पेट्रोलने माझं मोडतंय भाई, पण ठीक आहे चला. वॉरंटी कार्ड, फॉग लॅम्प, ORVM. अरे फॉग लॅम्पचे वॉरंटी कार्ड आहे. 1100 रुपयात किती 10 लिटर येईल? 10-12 लिटर 1100 रुपयाचं टाकतोय. काय बाहेरच्या पंप जास्त पेट्रोल टाकत नाही हो. आपला फिक्स पेट्रोल पंप आहे त्याच्यावर टाकतो. ठीक आहे चला आता पेट्रोल भरून जाऊया.